हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 20. न जायते म्रियते वा कदाचित न अयं भूत्वा अभविता वा न भूयः. अजः नित्यः शाश्वतः अयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. हा कधीही जन्मत नाही आणि मरत नाही, तसेच हा होऊन पुन्हा होणारा नाही. हा अजन्मा, नित्य, शाश्वत, अनादी शरीर मृत झाले तरी मारला न जाणारा आहे. सत आत्मतत्वाबद्दल भगवंत श्री येथे माहिती देत आहेत. नरदेहाकडून ब्रह्माचरण अपेक्षित आहे. हे आत्मज्ञान झालेला ब्रह्माचरण करू शकतो. त्यायोगे त्याला योगप्राप्ती होऊन मुक्ती मिळते. तोच नरदेहाचा अंतिम आणि एकमेव उद्देश आहे. सत आत्मा कधीही जन्म पावत नाही आणि त्यामुळे त्याचा कधीही मृत्यू होत नाही, कारण ज्याचा जन्म होतो तोच मृत्यू पावू शकतो. भगवंत श्री पुढे सांगतात की आत्मा पुन्हा होणारा नाही, कारण ज्याचा मृत्यू होतो तोच पुन्हा जन्म घेऊन येऊ शकतो. नष्ट झालेलेच पुन्हा उत्पन्न होऊ शकेल. नाश पावलेलेच परत उगवू शकेल. आत्मा मृत होत नाही, नाश पावत नाही, त्यामुळे तो परत होण्याचा प्रश्नच येत नाही. आत्मा अजन्मा आहे. त्याचा जन्म होत नाही, कारण तो नित्य आहे. तो नित्य असतोच. त्याला आरंभ नाही. तो नित्य असल्यामुळे शाश्वत आहे. तो कधी नाही असं होत नाही. तसं होऊ शकत नाही. यामुळे आत्मा अनादी आहे. तो आज येथे जे जे आहे त्याच्या आधीपासून आहे. हे सर्व नष्ट झाले तरी आत्मा येथे राहणार आहे. शरीर आणि आत्मा यामध्ये मूलभूत फरक आहे. शरीर जन्म घेते, वाढते, बदलत जाते, काही कालावधीसाठी जगते, रोगी होते, नष्ट होते, मृत पावते. आत्मतत्वाचे बाबतीत यातील काहीही घडत नाही. शरीर धारण करताना ते आत्मतत्व जसे होते तसेच शरीर नष्ट होताना असते. शरीरधारी आत्मा हा परम आत्म्याचाच अंश असतो. दोहोंमध्ये गुणात्मक काहीच फरक नसतो. भौतिक गोष्टी मोठ्यामधून सूक्ष्म झाल्या की त्यांच्या गुणवत्तेत फरक होतो. गुणवत्ता बरोबर उलट होतात. उदाहरणार्थ, पेटवलेली शेकोटी बादलीभर पाण्याने विझून जाईल, परंतु ओंझळभर पाणी शेकोटीत टाकले तर त्या शेकोटीवर काहीच परिणाम होणार नाही. उलट ते ओंझळभर पाणी वाफ होऊन नष्ट होईल. वणवा लागलेला असेल तर बादलीभर पाण्याने त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही. उलट ते बादलीभर पाणी वाफ होऊन नष्ट होईल. परंतु आत्मतत्व अंशरूपाने शरीरात असले तरी ते परम आत्म्याप्रमाणेच असते. त्यात गुणात्मक फरक काहीच होत नसतो. आत्मा निर्विकारी असतो. त्याच्यावर तेथील भौतिक गोष्टींचा यत्किंचितही फरक होत नाही. आत्मा अपरिवर्तनीय आहे. त्याच्यावर काळाचा परिणाम होत नाही. विश्वाच्या उत्पत्तीआधी तो जसा होता तसाच तो विश्वाच्या विलयानंतरही राहणार आहे. आत्मा सतत पूर्ण चेतनायुक्त असतो. वापर झाल्यामुळे त्यातील चेतना कमी होत नाही किंवा त्यात वाढही होत नाही. ती जशी आहे तशीच राहते किंवा त्या चेतनेत गुणात्मक बदल होत नाही. उदाहरणार्थ, गाडीत पेट्रोल घातले की त्याची प्रथम वाफ होते, गॅस तयार होतो आणि मग त्याचे गाडीच्या गतीत रूपांतर होते. तसेच वापरून पेट्रोल संपते. आत्मा कायम जसा आहे तसाच पूर्ण चेतनामय असतो. यास्तव परमात्मा कालातीत असून त्याला भूत, वर्तमान, भविष्य याचे ज्ञान असते. तो स्वयंभू आहे. या सर्वांवरून भगवंत श्रींना अर्जुनाला मुख्य करून सांगायचं आहे की शरीर मृत पावले तरी त्यातील आत्मा नष्ट पावत नाही. देहादी इंद्रियांमुळे त्यांच्या सौख्यासाठी, त्यांच्या भोगवासनेसाठी हे शरीर अधर्माने आचरण करत असतं. ते आत्मप्रेरणेनं वागत नसतं.
जे शरीर आत्मप्रेरणेनं वागत नसतं ते शरीर नष्ट केलं, मारलं तरी तुला दुःख होण्याचं कारण नाही. कारण आतील आत्मतत्व निर्विकारी, शाश्वत, नित्य, अविनाशी आहे. हरिओम.